आपल्या धम्मकार्याचा, धम्म परिषदेचा हा पवित्र आघात आहे आणि आपण तो केला पाहिजे। हजारो वर्षाची ही परंपरा आपण चालू ठेवलेली आहे, पुढेही आपल्याला चालवायची आहे। त्यामुळे बुद्धवंदना, पालीच्या गाथा, पाली वचनं याचं स्मरण करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो, कारण त्यामधूनच आम्हाला नैतिक मार्ग मिळालेला। भिक्खू संघाचं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार करण्यापूर्वी आलेल्या नवीन पाहुण्यांचा थोडा परिचय आपल्याला असणं आवश्यक आहे। तेव्हा नितीनजी साळवे इंजिनियर, जे या कार्यक्रमाचे आमचे समन्वयक आहेत, ते कोरियाहून आलेल्या पाहुण्यांचं, भंतेजींचं यथोचित स्वागत करण्यापूर्वी परिचय करून देतील। आयुष्यमान नितीनजी साळवे। सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम। भिक्षुगणाला त्रिवार वदन। तर आज आपल्या समवेत साऊथ कोरिया ह्या देशातून एक शिष्टमंडळ आलं आहे आणि त्या शिष्टमंडळाचे जे सीनियर मॉन्क आहेत, तिथले महाथेरो, त्यांचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात करून देतो। माझ्या डावेकडे ज्यांनी जो गोल्डन चिवर परिधान केला आहे आणि डोक्यावर जी टोपी आहे, तर त्याला संघ राजा म्हणजे राजाचं उपाधी साऊथ कोरियामध्ये दिल्या जाते आणि त्यांचा जो परिधान आहे तो पाहून तुम्हाला असं वाटेल की हे फार मोठ्या अशा प्रदेशाचे राजे आहेत आणि किंबहुना त्यांचा परिचय सुद्धा तसाच आहे। तर त्यांचं इंग्रजीमध्ये नाव जे आहे ते आहे वेनरेबल मास्टर ली चांग बे आणि त्यांना सुनी मुनचांग सुनिंग असंही म्हणलं जातं कोरियामध्ये। आणि मुनचांग सुनिंग यांचा थोडक्यात परिचय देता येणार नाही, कारण त्यांचं धम्मातलं कार्य जे आहे फार प्रभावी आहे। त्यांचं वय आहे 84 वर्ष आणि तरीसुद्धा ते पहिल्यांदा आपल्या भूमीत आले आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या। तर मुनचांग सुनिम यांचा धम्मातला प्रवास हा फार जुना आहे आणि त्यांना तथागतांविषयी फार असं कौतुक आहे की तथागत भारतात असताना सुद्धा साऊथ कोरियामध्ये बुद्ध धम्म आणि संघ एवढा बळकट कसा झाला। तर त्यांची नेहमीच अपेक्षा असायची की भारतात यायचं आहे, पण ही संधी जी आहे त्यांना अशी वाटते की पहिल्यांदा ती चालून आली। तर त्यांच्या टेम्पलचं नाव आहे दोगजॉंग टेम्पल आणि त्या टेम्पलचे ते हेड तर आहेतच, पण तिथे त्यांचं ट्रेनिंग कॉलेज आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू जे आहेत, सामनेर आहेत, त्यांची ट्रेनिंग होते। आणि त्यांच्या समवेत आलेले 2 भिक्षूसुद्धा, त्यांचासुद्धा परिचय मी थोडक्यात करून देईन, पण प्रोटोकॉलनुसार जे महाथेरो आहेत त्यांचा परिचय हा सगळ्यात प्रथम करायचा असतो। त्यामुळे मी तुमच्यासमोर मुनचांग सुनिम यांना परत एकदा जोरदार टाळ्या करून त्यांचा तुम्ही भारतात वेलकम करता येईल। धन्यवाद। 감사합니다. 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 तदनंतर आपल्याला आज लाभलेले जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांपैकी मानाचं नाव जे घेता येईल आणि आज जो हा विलक्षण प्रसंग आपल्याला साधून आला आहे, तर साऊथ कोरियातनं साऊथ कोरियाच्या एका प्रॉव्हिन्सचे गव्हर्नर आपल्या समोर आहेत। त्यांचं नाव आहे मिस्टर
डू कॉंग आणि त्यांचा परिचय थोडक्यात मी तुम्हाला करून देतो. ते पूर्ण सूट परिधान करून बसलेले आहेत. आता यांचं जे वय आहे ते 64 वर्षाची आहेत, पण त्याच्या सोबतच त्यांची जी भरारी आहे ती फार मोठी आहे. पर्सनली ते बुद्धिस्ट आहेत आणि सोशली ते पॉलिटिशियन्स आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही भूमिकेतनं त्यांनी मागच्या 30-40 वर्षामध्ये साऊथ कोरियन समाजावर एक खास असं प्रभाव टाकला आहे. मला वाटतं त्यांच्याकडे आता 3 पोझिशन्स आहेत. त्या रुलिंग पार्टीचे ते वर्किंग प्रेसिडेंटसुद्धा आहेत. त्यानंतर तिथल्या मेंबर ऑफ पार्लमेंटचे हे आहेत. तर ते तुम्हाला वंदन करायला उठलंय. आणि भिक्षुगणाला सुद्धा त्यांच्या मनात भिक्षुगणाविषयी एक खास असा आदर आहे. तर तुम्ही वंदना घेताना बघितलं असेल, ते इथे उभे होते आणि भिक्षुगणाच्या पाठीमागे त्यांनी वंदना स्वतः हे केली, रिसाईट केली. तर मेंबर ऑफ पार्लमेंटसुद्धा आहेत आणि सोबतच पुढच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनला ते मेन कॅन्डिडेट म्हणून उभरून येत आहेत. आणि जेवढं आपल्याला कौतुक करावं त्यांचं कमी आहे, कारण ते पहिल्यांदाच भारतात आलेत आणि पहिल्यांदाच आपल्या भूमीवर आलेत. त्यांची इच्छा अशी आहे की तुम्ही सगळ्यांनी ही प्रार्थना करावी की इथनं जी प्रार्थना आहे ती तिथे प्रकट होईल आणि ते पुढचे प्रेसिडेंट म्हणून साऊथ कोरियाचे परत इथे येतील. हा काही छोटा क्षण नाही, कारण आपली जी नाळ आहे फक्त बौद्ध धम्मात कार्यरत असलेले भिक्षुगणच नाही, तर त्या समाजात विभूषित असलेले लोक जी आहेत ती आपल्या धम्माचलला चालून येत आहेत. त्यामुळे उपयुक्त भंतेजींचं जे काम आहे त्या कामाची एक प्रचिती म्हणजे गव्हर्नर साहेब आपल्याकडे लाभलेले आहेत. आज पुढच्या कित्येक अशा परिषदा होतील, त्याच्यात लोक येतील. पण ही जमेची बाजू आहे की समजा ते कोरियाचे प्रेसिडेंट झाले तर हा ऐतिहासिक क्षण आजपासून सुरुवात होईल. तदनंतर त्यांच्या बाजूला उजव्या बाजूला बसलेले सगळ्यांना परिचित असलेले डॉक्टर ली चिरेन यांचा परिचय न दिलेला बरा, कारण तो तुम्हाला नेहमीच मी देत आलोय. आणि डॉक्टर ली चिरेन यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण डॉक्टर ली चिरेन यांनी प्रतिज्ञा घेतली आहे, माझ्या शरीरात शेवटचा रक्ताचा थेंब जोपर्यंत असेल तोपर्यंत मी बाबासाहेबांना कटिबद्ध असेल. तर इथे आपल्या सगळे आपण जमलेलो आहोत. आपण कोणत्या कार्यातनं बाबासाहेबांना आपलं जे हे आहे आपलं दान किंवा आपली योगदान जे आहे चळवळीला कसं देतो ते माहीत नाही, पण भंतेजी जे आहेत आठवड्यातनं 3-4 दिवस सारखे वेगवेगळ्या 12,000 टेम्पल आहेत, विहार आहेत कोरियामध्ये, तिथे जाऊन बाबासाहेबांनी काय धम्म दिला आणि तो धम्म साऊथ कोरियन समाजाला कसा उपयुक्त आहे हे सांगण्याचं काम करतात. डॉक्टर ली चिरेन यांच्यामुळे कोरियामध्ये नवयान म्हणजे बाबासाहेबांचे 2 टेम्पल तयार झालेत. आता बाबासाहेबांना सुद्धा अभिप्रेत असलेला धम्म जो आहे बुद्ध आणि धम्म याच्यामध्ये रेखाटलेला आहे. पण भंतेजींचं असं म्हणणं आहे की मी कुलगुरू असताना जे ट्रेनिंग मुलांचं घ्यायचो त्या ट्रेनिंगमध्ये एक दुवा हा नेहमीच कोरियन बुद्धिझमचा मिसिंग आहे, तो म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आणि धम्म यांची जी जोड आहे ती जोड कशी बसवता येईल. आणि भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा ती फार मोठी गॅप आहे आणि ती बाबासाहेबांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचा जेवढा प्रचार आणि प्रसार साऊथ कोरियामध्ये होईल तेवढंच साऊथ कोरियन समाजाला त्याचा फायदा होईल. तर ह्याच दृष्टीने त्यांनी फक्त टेम्पल व्हिजिटच नाही तर तिथले जे मार्शल आर्ट्स मास्टर्स आहेत त्यांना भारतामध्ये आणण्याचा सुद्धा आता प्रोजेक्ट हातात घेतलाय, जेणेकरून आपला जो समता सैनिक दल आहे तो आणखी प्रबळ व्हावा. त्याच्यासाठी 3 महिने मास्टर इथे राहून गेले, त्यांनी ट्रेनिंग दिली
तर जातीय चौकटीमधनं जे अत्याचार होतात त्या अत्याचारांना एक रिस्पॉन्स म्हणून आपले दल तयार व्हावे, बाबासाहेबांची भूमिका होती. त्याच भूमिकेला अनुषंगून भंतेजींनी तिकडनं जे आहेत ते मार्शल आर्ट्सचे मास्टर्स 60 वर्ष त्यांची ट्रेनिंग असलेले ते आणण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. दुसरा प्रोजेक्ट जो आहे तो उपयुक्त महाथेरो यांच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांनी स्वतःला बाबासाहेबांचा जो लिटरेचर आहे, जे वाङ्मय आहे, ते वाङ्मय कोरियामध्ये कसं जावं त्याच्यासाठी एक पुस्तक त्यांनी हातात घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्रमाने बौद्ध धर्माचा इतिहास आणि त्याच्यात भारतीय बौद्धांचं योगदान हे पुस्तक त्यांनी रिसेंटली तयार करून आता ते पब्लिकेशनच्या मार्गावर आहे. त्याच्यामध्ये उपगुप्त भंतेजींचा जो रोल आहे आणि बाकी गेलेल्या इथनं जे शिष्टमंडळ जात आहे प्रत्येक वर्षी, तर त्याच्यामध्ये काही जण आहेत आणि आपले जे मान्यवर लोक इथे बसलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर R.K. गायकवाड साहेब म्हणतात, अनिल गायकवाड साहेब आहेत, नंतर कांबळे साहेब आहेत, रोडे साहेब आहेत. ह्या सगळ्यांचं योगदान त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि ते पुस्तक जे आहे लवकरच तुम्हाला उपलब्ध होईल. पण ते सगळं कोरियनमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला कोरियन शिकावी लागेल. तर हे कोरियन लोकांसाठी हा फार मोठा असा पडाव आहे, त्याला वॉटरशेड मुवमेंट आपण इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. तर हा मोठा पडाव जो आहे तो भंतेजींमुळे आपल्याला मिळतोय. 78 वर्ष वय आहे आणि आपण सगळ्यांनी हीच प्रार्थना करायला पाहिजे की त्यांच्याकडे जास्तीत जास्त वेळ हा मिळावा. आणि अशा प्रकारे डॉक्टर ली चिरेन जे आहेत ते आपल्या समवेत नेहमी असतात. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नंतर त्यांच्या डावीकडे जे आहेत ते भंतेजी जे आहेत, मोठ्या भंतेजींसोबत सहाय्यक म्हणून आलेले 2 भंतेजी आहेत, पण त्यांचं सुद्धा योगदान प्रभावी आहे. मास्टर लिम मुसांग. मास्टर ली मुसांग हे पहिल्यांदाच भारतात आणि आपल्या भूमीवर आलेत. तुम्हाला पाहून, खास करून जे पांढऱ्या पोशाखामध्ये आलेले आहेत उपासक आणि उपासिका आहेत, त्यांना पाहून त्यांचं मन असं एकदम गदगदीत झालंय. काल तर ते नांदेडला त्यांच्या डोळ्यातनं अश्रू सुद्धा निघाले. नंतर त्यांच्या बाजूला बसलेले बोपचॉन किम गुनबे यांचं सुद्धा वय 70च्या जवळपास आहे आणि हे शेवटच्या क्षणाला यांनी भारतात यायचं आपली जी इच्छा आहे ती प्रदर्शित केली आणि उपयुक्त महाथेरो आणि कमिटी यांच्याद्वारे यांना निमंत्रण देण्यात आलं आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी जी इच्छा दर्शवली आणि ते जेव्हा आले त्यांना असं वाटलं की मी बरा झालो आलो, नाहीतर मी हा जो जल उल्हास आहे हा मिस केला असता. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तर अशा प्रकारे छोटे खाणी परिचय हा या कोरियन डेलिगेशनचा संपलाय. याशिवाय आपल्या मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही आमचे सर्व भिक्खू धम्मप्रचारासाठी आपापल्या परीनं छोटं मोठं आपल्या बुद्धी कौशल्याप्रमाणे, शारीरिक कौशल्याप्रमाणे, अभ्यासाप्रमाणे काम करतात, त्याही भंतेजींचं आपल्यामध्ये योगदान फार मोठं आहे. असे आमचे भिक्खू संघातले प्रमुख वदन धम्मसेवक महास्तवीर मुळावा, भारतीय बौद्ध ज्ञान अलंकार शिक्षण संस्था त्यांनी उभी केलेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये आणि धार्मिक क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत. सातत्याने आपल्या परिषदेला उपस्थित असतात. खरं म्हणजे मला वाटलं त्यांचे गुडघे आता जरा चालू देत नाहीत, येतात की नाही की अशी मला शंका होती. परंतु गुडघ्याचा कुठलाही विचार न करता केवळ तुमचा आणि इथे होत असलेल्या धम्मकार्याचा विचार करून ते आपल्यात उपस्थित आहेत, हे त्यांचं मोठेपण आहे.
त्याशिवाय बनते डॉक्टर प्राचार्य खेमधम्मो, हे सर्वांना परिचित आहेत. संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे. 1 तास 2 तास 3 तास ते भाषण देतात. आणि आता जर ऐकायला कमी येतं, त्याच्यामुळे थोडी त्यांची बी कानाची समस्या निर्माण झालेली आहे. पण त्यांचे डोळे मात्र मजबूत आहेत. तुमच्यावर सगळ्यावर त्यांचं ध्यान आहे. असे आमचे बनते खेमधम्मो हेही उपस्थित आहेत. फार त्याग करून मोठं काम त्यांनी आपल्या मराठवाड्यामध्ये प्रबोधनाचं समाजामध्ये केलेलं आहे, करीत आहे. पण ते शरणानंद महाथेरो बाजूला आहेत, सध्या पाथरी सेलूला असतात. त्यांचं वय 90 वर्ष झालेलं आहे. जुने जाणते आमच्यापैकी आता एकच बनतेजी आमच्यात आहेत. आपल्या परीनं त्यांनी कर्नाटक असेल, मराठवाडा असेल, आपल्या साध्या भाषेमध्ये लोकांत प्रबोधनाचं ते काम करत आहेत. त्यानंतर लक्की भंतेचं नाव डॉक्टर लक्की, त्या बाजूला बसलेले डॉक्टर लक्की भंते जे आहेत ते थायलंडचे आहेत. परंतु थायलंडमधून येऊन आमच्या शेजारी आपल्या या रस्त्याच्या पलीकडे बाबासाहेब आंबेडकर पार्क होत आहे तयार शासनाच्या विद्यमाने. त्याच्याही पलीकडे त्यांनी 1.5 एकर जागा विकत घेऊन सुंदर थाई विहार तिथे बनत आहे आणि आपल्यासाठी बनत आहे. इथं येऊन ते काम करत आहे. तुम्हाला जसा वेळ मिळाला तयार झाल्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला ते पाहायला मिळेल. अगले साल तक हो जाएगा ना थाई का मंदिर. पुढच्या वर्षीसुद्धा तुम्हाला भीम पार्क, थाई विहार, धम्माचल, अजिंठा लेणी हे पाहण्यासाठी 2 दिवस इथे लागणार आहेत, एका दिवसात होणार नाही. तर भीम पार्क पाहण्यासाठी बराच वेळ जाईल. धम्माचल आहे, अजिंठा लेणी आहे. तेव्हा असे एक आमचे थाईचे भंतेजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पण ते डॉक्टर एम सत्यपाल तेही आपल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. बालीचं ते शिक्षण घेतात आणि एक चांगला अंक कुठला आपला बुद्ध संदेश अंक बऱ्याच वर्ष बंद पडलेला होता. पंतजीच्या आदेशावरून बुद्ध संदेश ते मासिक आपल्या धम्माचं धम्मसेवक भंतेनं सांगून ठेवलं, अंक काढा, लेख आणा, धम्माचं छापा. पण कुठली जाहिरात मात्र त्याच्या छापायची नाही, ताकीद देऊन सांगितली. आणि एक चांगला अंक आता सत्यपाल भंतेजी एक प्रसारित करीत आहे. आणि प्रचार आणि प्रसारामध्ये मितभाषी आहेत. भंते पय्यारत्न थेरो विपස්සनाचार्य आहेत, सध्या नांदेडला असतात. भंते डॉक्टर इंदवंश महाथेरो त्यांचं हे चॅनल आहे, ते छत्रपती संभाजीनगरला असतात. भंते संगरत्न थेरो जळगाव, भंते वप्प उल्हासनगर, भंते बी धम्मपाल अंबरनाथ, विनीत धम्मा भंते चेंबूर मुंबई, भदंत कीर्ती बोधी उमरखेड, भंते संगरक्षित, भंते संभव, भंते संगरत्न, आमचे भंते सर्वांना परिचित असलेले ज्ञानरक्षित भंते मला वाटतं मराठवाड्याला सर्वच परिचित आहेत. एका वेगळ्या ढंगाने, वेगळ्या कलेनं, वेगळ्या पद्धतीनं, जरा आलूला टमाटरला आलू समजून सांगण्यामध्ये ते पटाईत आहेत. चांगल्या पद्धतीनं सांगतात आणि लोकांना हसवत खेळत लोकांमधली भाषा वापरून लोकांना आपलंसं करतात. पैठण तालुक्यामध्ये वडगाव आडगाव जावळे या ठिकाणी 7 एकर जमीन घेऊन आता त्याही ठिकाणी धम्माचं प्रशिक्षण केंद्र म्हणते ज्ञानरक्षित उभं करत आहेत. तेही आपल्यासाठी करत आहेत.
सर्वांना त्यांच्या बाबतीत माहिती आहे. बनते हर्षबोधी महाथेरो पाली भाषेचे तेही विद्वान आहेत, संभाजीनगरला असतात. बनते पय्यानंद थेरो लातूरला, बघा लातूरवरून 2 लक्झरी बस घेऊन आलेत आमचे उपासिकांना, आणि ते कालपासून आलेले आहेत 2 दिवसाच्या मुक्कामाने. 9 एकर जागा लातूरला त्यांनी घेऊन एक चांगला प्रकल्प संस्था ट्रस्ट करून उभा केलेला आहे. आणि दर पौर्णिमा असेल आणि कार्यक्रम असतील ते सातत्याने तिथे आपल्या त्यागबलावर महावंदना असेल, बुद्ध जयंती असेल, वर्षाभास असेल, धम्म परिषद असेल, चांगल्या पद्धतीनं आमचे बनते पय्यानंद थेरो हे लातूरला काम करत आहेत. आणि उपासकाच्या दान देणगीमधून तिथेही आपण 9 एकर जमीन विकत घेतलेली आहे, हे आपल्या सगळ्याला माहीत असावं. त्यानंतर बनते धम्मशील बीडला असतात, प्रवचन देण्यामध्ये तेही माहीर आहेत. आणि चांगल्या पद्धतीनं तास 2-2 तास धम्माचा विचार देण्याचं काम समाजामध्ये ते करत आहेत. तिथेही आमच्या प्राध्यापक प्रदीप रोडेंच्या सहकार्यात प्राध्यापक गायकवाड जे असतील आणि त्यांची सर्वच मंडळी सर्वांच्या सहकार्यानं तिथे आपण 6 एकर जमीन बीडला शिवणीला विकत घेतलेली आहे. आणि तिथेही धम्माचं केंद्र ते उभं राहतं. शिवणीचं वैशिष्ट्य भदंत डॉक्टर आनंद कौशल्यांजी हे तिथे 50 वर्षापूर्वी आले होते. 1976ला तिथे धर्मांतराचा कार्यक्रम झाला होता. त्यांच्या हस्ते बोधिवृक्ष लावलेला आहे. तोही बोधिवृक्ष आता 50 वर्षाचा झालेला आहे. त्या भूमीला सुद्धा आपण डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी नगरी असं नाव दिलेलं आहे. आणि छानपैकी काम त्या बीडमध्ये शिवणीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाचं उभं राहत आहे. पण ते धम्मशील या कामाकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत. पय्याबोधी थेरो हेही जवळपास सर्वांनाच परिचित आहेत. नांदेडच्या जवळ खोरगाव म्हणून आहे, तिथे एक श्रामणेर शिबिर प्रशिक्षण शिबिर 1.5 एकर जागेमध्ये उभं केलेलं आहे. विहाराचं काम सुरू झालेलं आहे. धडपड आहे. श्रामणेर बनवणं, प्रशिक्षण देणं, त्यांना धम्माचं वळण लावणं, मुलांना मार्गावर आणणं, जे काही येतील त्यांना सोबत घेणं, जे धम्माचं अभ्यास करतील आणि आपलं जीवन चांगलं करून घेतील त्यांना सन्मार्गावर लावण्याचं काम नांदेड शहरामध्ये आणि खेड्यामध्ये बनते पय्याबोधी थेरो करत आहेत. पय्यावर्धन बनतेजी हेही तरुण आहेत, हिंगोलीला चांगलं काम करतात. पूर्णेला माझ्याकडे असलेले बनते पय्यावंश सर्व पूर्णेची जबाबदारी जशी धम्माचलची जबाबदारी आपले बोधी धम्मा बनतेजी सांभाळतात. बघा, मी दरवर्षी त्यांचा परिचय देतो. कर्नाटकमध्ये गुलबर्ग आपल्या बेंगलोरवरून येऊन लहान असताना आणि आईवडिलाला एकटाच मुलगा धम्मासाठी कायमस्वरूपी दान देण्याला उदाहरण एकमेव आहे. मुलं खूप असतील आपल्याकडे, पण धम्म कार्यासाठी समर्पित करण्याची मानसिकता श्रद्धा आपल्याकडे फार कमी आहे. असं जेव्हा होईल तेव्हा भारत बौद्धमय व्हायला सुरुवात होईल. आपण नीट लक्षात घ्या, असं व्हायला पाहिजे. एक बोधी धम्मा बनतेजी शिक्षित आहेत आणि हा सर्व धम्माचलचा कारभार जबाबदारी इथे ते सांभाळतात. कालही मी त्यांना सांगितलं की आता भविष्यामध्ये सर्व तुम्हाला पाहायचं आहे. पुढे चांगल्या पद्धतीनं एक छोटे भंतेजी आमचे अनुवादशी त्यांना साथ देतात. अनुवादशी भंतेजी सुद्धा याच ठिकाणी राहून त्यानंतर 2 श्रामणेर आहेत का रे, हे आपले काय नाव पय्यावंत पय्याजीत इथे आहेत काय समोर या रे. हे नगर जिल्ह्यामधून आईवडिलांनी आमच्याकडे दिले. लहानपणापासून त्यांना शिक्षण दिलं. सिल्लोडला राहून
अभ्यास करून सायन्समध्ये दोघांनी कुठलाही सोय नसताना खाण्या राहण्याची सायन्समध्ये दोघांनी 80% मार्क दोघांनी घेतलेले आहेत. कुठे दुसरा मार्क हे तुमच्या ताकदीवर शक्तीवर हे उच्च शिक्षित मुलं गायकवाड साहेब आपल्या प्रकल्पातून तयार होत आहेत. तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमचं या कामावरची दृष्टी ही निश्चित वाया जाणार नाही आणि चांगल्या प्रकारचे भिक्षू भविष्यामध्ये निर्माण होतील अशी आपल्याला आशा आहे. त्यानंतर पय्यावंश भंतेजी सुद्धा पुढे आहेत का? हे बघा पुढे या. हे पूर्णेला सगळा कारभार मी इथेही काही करत नाही, तिथेही काही करत नाही, बीडलाही काही करत नाही, लातूरलाही काही करत नाही, कुठंच काही करत नाही. मी फक्त हेच काम करतो. हे छोटे भंतेजी यांना आई वडील सुद्धा माहीत नाहीत आणि आई वडील नसताना हे इकडे आपल्या धम्म कार्यामध्ये भिक्खू संघाने लहानचे मोठे केलेत. MA केलेलं आहे आणि पूर्ण आपल्या या धम्म कार्याला ते समर्पित आहेत छोटे भंतेजी. त्यानंतर भंते संघरत्न देगाव फाटा सेलू तालुक्यामध्ये आपल्याकडे 5 एकर जमीन आहे. मला वाटतं लोकांनी दान दिलेल्या जमिनी इथे तर आपली अनिल कुमार साहेब आपली तर इथे 76 एकर जमीन आहेच आहे, पण सगळी मराठवाड्याची मिळून 120 एकर जमीन आपल्याकडे धम्मकार्यासाठी आहे. हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे. कुठं कुठं आहे तेही मला माहीत नाही. आता 2 उपासक इथं आलेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सेलूचे एक आमचे गंगापूर तालुक्यातले, पण ते शीलरत्न नांदेडला असतात. मुदखेड आणि शील धम्म आपल्या सहयोगनगरला छान काम पाहतात. काल 1 तासच मला निरोप होता, यांचं मिस झालं फ्लाईट, हैदराबाद औरंगाबाद फ्लाईट मिस झालं. नितीनजीचा फोन आला की नाही आम्ही हैदराबाद नांदेडला येऊ लागलो. तेवढ्याच वेळामध्ये नांदेडच्या भंतेजींना सगळ्यांना फोन केले. पय्याबोधी असतील, शीलरत्न असतील, सर्व उपासक मंडळी आमची एअरपोर्टवर 100 ते 150 माणसं सर्व हार घेऊन उभारेसह तिथे होते. भंतेजी त्यामुळं खुश झाले की इतक्या वेळात मिस झालेल्या फ्लाईटला चुकीच्या स्टेशनला आलं, पण माणसं कशी काय बरोबर आले. त्यांनी ते आश्चर्य केलं. आम्ही तर औरंगाबादला येणार होतो विमानतळावर, पण नांदेडला कसं काय लोकांना कळालं आम्ही इथे येणार आहे म्हणून. आणि अशा पद्धतीनं शीलरत्न भंतेजीनं स्वागताचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं. म्हणते संघप्रिय थेरो म्हणते नागसेन औरंगाबादला असतात. मंगल बोधी, धम्मप्रकाश म्हणते करुणाबोधी, भजन सुभद्र बोधी, धम्मकीर्ती अमृतसर, नागसेन भंतेजी, बुद्धपाल, दीपंकर, बरीच मोठी यादी भंतेजी इथे आहेत. आणि चिवर आहे बुद्धाचं, धम्माचं छोटं मोठं आपल्या परीनं सर्वच काम करतात. आणि धम्म परिषद धम्माचं कार्य म्हटल्यावर उपस्थित राहतात. आम्ही सर्वांचं संस्थेच्या वतीनं इथे मन स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर अनिल कुमारजी गायकवाड, जरा सर्वांना जय भीम केला तर सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये. ते एकतर बोलतच नाही, जास्तीच फार कमी बोलतात, जास्त ऐकतात आणि कामामध्ये व्यस्त असतात. निवृत्त सार्वजनिक बांधकाम खात्यातून विभागातून MSRDC रस्ते विकास महामंडळामधून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र शासनाने जो तुमचा मुंबई नागपूर समृद्धी मार्ग आहे ना,
त्या समृद्धी मार्गाचे आता ते प्रमुख आहेत महाराष्ट्राचे. ते आपल्या संस्थेचं वैशिष्ट्य. रस्त्याचे काम करण्यामध्ये आणि शासन स्तरावर योग्य निर्णय घेऊन शासनाला उचित मार्गदर्शन करून कशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये रस्ते चांगल्या पद्धतीनं कसे होतील. जसं गडकरीजींचा विचार आहे, पण गडकरीजींच्या विचाराला प्रॅक्टिकलमध्ये आणणारे अनिल कुमार गायकवाड आहेत. हे तुम्हाला सांगितलं काय आज माझी बरोबर आहे का चूक आहे. आणि या संस्थेचे ते सन्माननीय उपाध्यक्ष आहेत SP गायकवाड. आणि आम्ही इथं सुरुवातीला 2005 मध्ये आलो तेव्हा 2-3 एकर घ्यावा म्हणून आमचा विचार होता खरात मॅडम. पण मी पाहायला आलो ते माणूस म्हटला 14 एकर आहे, घेता आली तर मी एवढी देतो, नाही तर मी देत नाही. 2-3 एकर अडगळीला आहे, रस्ताही नाही, ओबडधोबडही आहे, काही सोय नाही, गाव नाही. SP गायकवाड साहेब म्हणले हेच घ्यायचे. आता त्यांचं आम्हाला ऐकावं लागलं. आणि ही सुरुवातीला आम्ही 14 एकर जमीन घेतली, उसनवारी केली, काही दान गोळा केलं, लोकांच्या घरी गेलो. बघा SP गायकवाडजींचा दूरदृष्टिकोन की आपण आज नाही उद्या नाही, आपण जाऊ. जसे बाबासाहेब आपल्यातून गेले, बुद्ध आपल्यातून गेले, सम्राट राजा अशोक आपल्यातून गेले, SP गायकवाड सुद्धा आज उद्या आपल्यातून जाणार आहेत. पण हा कायमचा इतिहास ते करून गेलेले आहेत इथे. हे तुम्हाला सांगितलं. ते म्हणजे इथंच जमीन घ्यायची. आम्ही 2-3 मिळून एका माणसाच्या घरी गेलो दान मागायला. मोरे मॅडम त्याने काय म्हटलं, भक्तेजी म्हणले दान द्यावं असं मनातच येईना हो. काय म्हणावं वाघ, आता तुमचं काम बरं नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, उद्या या, नंतर देतो, ते काही नाही. काय म्हणलं ते दान द्यावं म्हणून मनातच येईना हो. म्हणले किती अवघड काम आहे. आम्ही म्हटलं आता चलतो, तुमच्या मनात आल्यावर बघू म्हणलं आम्ही. आता त्याला इलाज नाही. असे लोक आम्हाला 20 वर्षात कसे कसे भेटले असतील त्याचं एक पुस्तक आमच्याकडे तयार होईल. पण आम्ही तेवढ्या काट्यातून, खाचकाळ्यातून, दगडातून, मातीतून, चिखलातून, पाण्यातून, वाऱ्यातून, वादळातून पुढे चालत राहिलेलं आहे. कारण मुंडक्यावर पाय देऊन अमृत पाजायचंय तुम्हाला, म्हणून उद्देश हा आहे. कशासाठी हे आहे हे आपल्याला जरा कळायला पाहिजे. म्हणून आजच्या प्रसंगी SP गायकवाड आहेत. या प्रकल्पाचे अध्यक्ष आमचे अनिल कुमार गायकवाड साहेब आम्हाला मिळाले. असे मिळाले की आम्ही हातात माती घेतली की त्या मातीचं सोनंच होऊ लागलं. अशी माणसं आम्हाला भेटत गेली. हळूहळू 14 एकरची 20 एकर घेतली, परत 20 एकर दानात घेतली. आणखी आमच्या अधिकाऱ्याने भर दिली. म्हणले आणखी आहे का, म्हणले. म्हणलं आहे. अशी करून करून ही आपण बसलेलो 76 एकर जमीन आपल्याकडे आता आहे. आणि तेही तुमच्या या सगळ्या महाराष्ट्रातल्या अधिकारी मंडळीच्या आमच्या स्मरणिकेमध्ये स्वागत समितीत दिलेत नाव. अधिकारी मंडळीच्या बलावर आहेत. असे अनिल कुमारजी गायकवाड इथे उपस्थित आहेत. त्यांचेच बंधू माजी खासदार सुनील गायकवाड. बघा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या छोट्या भावाला खासदार बनवू शकतात म्हणजे किती मोठी ताकद आहे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्या काळामध्ये प्रस्थापिताच्या विरोधात जाऊन एक काम आमचे आणि ते सुप्रीम कोर्टात वकीलही आहेत, डॉक्टरही आहेत आपल्याकडे उपस्थित आहेत. तद्वतच
RK गायकवाड साहेब कमिशनर होते तेव्हापासून SP गायकवाडनं काही बोलू द्या, काही बोलू द्या, शिव्या बी देऊ द्या, ते म्हणले मोठ्या माणसानं काही बोललेलं आपल्या उपयोगाचं असतं, कधीही राग त्यांनी मानला नाही. सुरुवातीपासून SP गायकवाडवर श्रद्धा ठेवणारे आमचे RK गायकवाड, एवढा मोठा कमिशनर माणूस, पण धम्माच्या विषयात विपස්සना करणं, नम्रतेनं राहणं, आणि आत्तापर्यंत मला कळते 40 वर्षापासून SP गायकवाडची आज्ञा त्यांनी मोडली नाही. असे एक महान व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. VL कांबळे जे इंजिनियर अधीक्षक अभियंता सार्वजनिक MSRDC मध्ये आहेत तर बसलेत काय? कांबळे साहेब जरा जय भीम करा. SP गायकवाडजींचे या प्रकल्पाचे ते आमचे ट्रस्टी आहेत, तेही भाषण करीत नाहीत, तेही पुढे पुढे आमच्या मान सन्मानासाठी नसतात, ते फक्त दान देतात, मदत करतात, आणि उच्च शिक्षित असं एक कुटुंब घराणं ते आहे. त्यांचे सर्व साडू इंजिनियर आणि क्लास पण अधिकारीच आहेत. सर्व बाईंच्या बहिणीसुद्धा उच्च अधिकारी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्या हे मंत्र सांगितल्यामुळे त्यांनी तो धागा धरून आज आपले कुटुंब, त्यांचा एक साडूचा मुलगा अमेरिकेमध्ये शिक्षणाला गेलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांचा विचार त्या लोकांनी जतन केला. असे आमचे VL कांबळेजी आहेत. कीर्तिताई प्रवीण मोरे इथे उपस्थित आहेत, कन्नडच्या आहेत. बाबासाहेबांचे सहकारी BS मोरे, त्यांच्या त्या सूनबाई आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये काम करणारे त्या काळातले आज आले नाहीत प्रवीण मोरे, त्यांचे मिस्टर, ते आता DYSP म्हणून पुण्याला जॉईन आहेत, प्रमोशन झालेलं आहे. त्यांचंही मोठं योगदान. बाबासाहेबांच्या काळापासून सोबत बाबासाहेबाला पूर्ण वेळ मराठवाड्यामध्ये साथ देणारे कन्नडचे भाऊसाहेब मोरे म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या त्या सुनबाई आहेत. त्याशिवाय आजच आमच्यामध्ये पहिल्यांदाच परिषदेत आलेल्या सुषमा निशांत गायकवाड, अधीक्षक अभियंता कोकण विभाग सार्वजनिक बांधकाम, याही आज उपस्थित आहेत. आम्हाला अभिमान आहे की आमचे महिलासुद्धा उच्च पदस्थ अधिकारी आहेत. आज कोकण पूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाचा ते कारभार सांभाळतात. नवीनच आपल्या या संस्थेच्या ट्रस्टीमध्ये त्या आहेत. आणखी कोण आलेत? आत्माई साहेब, आमचे DK गवळे इंजिनियर साहेब, तेही जास्त बोलत नाहीत, शांत स्वभाव आहेत, आणि अनिल कुमारजीचे साडूच आहेत. ते लातूरच्या मंडळीचा आमच्याकडे मोठा सहभाग आहे. डोंगरगावकर असतील, आत्मानेजी असतील, गवळे असतील, अनिल कुमार, या कामामध्ये लातूर जिल्ह्याचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आम्हाला आहे. तुम्हाला सांगितलं पाहिजे. DK गवळेजी त्यामध्ये प्रमुख आहेत. तेव्हा आमचे सर्व पाहुणे मंडळी सोबतच ट्रस्टीची मंडळी, कार्यकर्ता गण इथे उपस्थित आहेत. आता आचारसंहिता निवडणुकीची लागलेली आहे, त्यामुळे खासदार, मंत्री, आमदार यांना इथे काही मोठं भाष्य करता येणार नाही. पण तरीही आपल्या या भागाचा, परिषदेचा सन्मान म्हणून, या भिक्खू संघाचा सन्मान म्हणून, अधिकाऱ्यांचा सन्मान म्हणून, आणि जबाबदार सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे अब्दुल सत्तार माजी मंत्री, आमदार इथे उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करावं.
एकही वर्ष परिषदेला ते चुकवत नाहीत. आमचा बौद्ध उपासक तरी सरी चुकवेल, परंतु अब्दुल सत्तार एकही वर्ष परिषद आमची चुकवत नाहीत. आमचा सन्मान करतात, इथे सन्मान ठेवतात. त्यांचं या परिषदेच्या विद्यमाने आम्ही स्वागत करतो. लातूरवरून रामेश्वर बद्दरजी आलेले आहेत. कुठे बसले तो? हे आहेत तिथे बघा. यांच्यासाठी हे मारवाडी समाजाचे आहेत. मराठवाडा नेता पेपर काढतात. आज त्यांनी 2000 अंक आपल्या धम्माचलवर विशेष अंक काढून इथे 2000 अंक स्वतः घेऊन आले. आणि ते माझेही आणि अनिल कुमार साहेबाचे दोघांचे पक्के भक्त आहेत. बद्दरजी लातूरहून आले. मला सांगायला त्यांना विशेष वाटेल की बद्दरजीने माझ्या जन्मदिनालाही अंक काढला होता आणि आजही त्याचं आपण विमोचन करणारच आहोत. पण तत्पूर्वी औपचारिक स्वरूपामध्ये भिक्खू संघाचं स्वागत, ज्यांचा परिचय नामोल्लेख झालेला आहे आणि विशेष करून कोरियावरून आलेली मंडळी आहे, त्यांचाही सन्मान होणं अगत्याचं आहे. आपण कमी वेळामध्ये सन्मान घेऊया. किंवा डॉक्टर एस पी गायकवाड संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे उपाध्यक्ष अनिल कुमारजी गायकवाड यांना सूचना आहे की त्यांनी कोरियांच्या पंतेजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. हे स्मृती चिन्ह